कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार असलेली कोल्हापूरची स्वागत कमान आज अखेर जमीनदोस्त होत आहे। 15 नोव्हेंबर 1997 साली तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक, त्याचबरोबर तत्कालीन महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या कालामध्ये आणि आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते या कमानीचं उद्घाटन झालं होतं। अवघी 28 वर्षांमध्ये ही कमान आता जमीनदोस्त होत आहेत। 28 वर्ष या कमानीला पूर्ण व्हायला अवघे काही दिवस आहेत। आज 6 नोव्हेंबर आहे आणि 6 नोव्हेंबरला या कमानीची बरोबर 28 वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली होती। मात्र ही इमारत, कमानीची इमारत धोकादायक बनल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने ही इमारत तोडण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी रात्री 10 वाजल्यापासून ही कमान तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतोय पौडी विभाग असू दे, महापालिकेचे अधिकारी असू दे, अग्निशामक विभाग असू दे, डिसमेंटलचं काम आहे। या स्वागत कमानीचं डिसमेंटलचं काम आहे, यासाठी या ठिकाणी आले। त्याचबरोबर तुम्ही पाठीमागे पाहू शकताय, तिकडे पाहू शकला तर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ही जी मुख्य मार्गावरची वाहतूक आहे ती देखील आता डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। मुंबई आणि एकंदरीत हा 28 वर्षाचा कमी कालखंडाचा कोल्हापूरकरांचा या स्वागत कमानीचा इतिहास, जे कोल्हापूरची ओळख आहे, ती आज अखेर आता जमीनदोस्त होत आहे। की पहिला हातोडा या कमानीवर आता पडत आहेत। कमान डिसमेंटल करण्यासाठी आणि पहिला हातोडा आता पडलेला आहे आणि कमान आता तोडण्यात येत आहे। 28 वर्षांपूर्वीची ही कमान आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे। कोल्हापूर शहरामध्ये स्वागत कमान जी आहे तर ती जवळपास 28 वर्षापूर्वी बांधण्यात आलेली होती। मागील काही 15-20 दिवसापूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती, त्याच्या अनुषंगानं आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही इमारत, ही कमान धोकादायक असल्याबाबतचे रिपोर्ट्स आल्यानंतर तात्काळ मागील आठवड्याभरामध्ये ज्या काही सर्व मंजुऱ्या आहेत तर त्या मंजुऱ्या घेऊन ही कमान पाडण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आज सगळी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। 2 पोकलँड आहेत, 2 JCB आहेत, 6 डंपर आहेत आणि जवळपास आमचा 50 लोकांचा स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहे आणि पुढील 4-5 तासामध्ये ही लवकरात लवकर इमारत उतरून रस्ता हा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला जाईल असं प्रशासनाचं नियोजन आहे। या ठिकाणी आता ही कमान पाडण्यात येणार आहे, या ठिकाणी नवीन कमानीचं काय प्रयोजन आहे, काय निधी आला? सध्या आता ही कमान पाडल्यानंतर या ठिकाणी कशा प्रकारची कमान असावी हे सर्वांशी चर्चा करून, शेवटी कोल्हापूरला एक ऐतिहासिक वारसा आहे, शाहू नगरी आहे, ती सर्वांशी चर्चा करून याचं डिझाईन तयार केलं जाईल, त्याची अमाऊंट किती आहे ती निश्चित केली जाईल आणि लवकरच एक चांगली भव्य कमान सर्वसंमतीनं उभारण्यासंदर्भात प्रशासनाचा प्रयत्न आहे। कोल्हापूरचं प्रवेशद्वार अखेर जमीनदोस्त झालेलं आहे। गेल्या 28 वर्षांपासूनचा इतिहास असलेलं ही स्वागत कमान आज कोल्हापूर महानगरपालिकेकडून तोडण्यात आलेली आहे। रात्री 10 वाजता या स्वागत कमानच्या डिसमेंटलचं काम सुरू झालं आणि अखेर 12:05 ही स्वागत कमान आहे ती जमीनदोस्त झाली। तुम्ही पाहू शकताय माझ्या पाठीमागं स्वागत कमान आहे ती जमीनदोस्त झालेली आहे। 2 ब्रेकरच्या साहाय्याने ही कमान पाडण्यात आलेली आहे। कमान जीर्ण झालेली आणि अपघातास कारणीभूत ठरेल असल्यामुळे ही कमान कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाडण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचबरोबर आता तुम्ही हे जे कमानीचे डिसमेंटलचं काम आहे ते पूर्ण झालेलं, मात्र जो मलबा आहे तो मलबा काढण्याचं काम आता सुरू आहे। नवीन कमान बांधण्यात येणार आहे, त्यासाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची देखील तरतूद करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आजच बास्केट ब्रिजसाठी 1050 कोटींची निविदा काढण्यात आली आणि त्यानंतर दुसरीकडे पाहायला गेलं तर ही कमान आता या ठिकाणी तोडण्यात आली। पुढे जर पाहायला गेलं तर पुढे भविष्यात ही कमान इथेच बांधण्यात येईल का पुढे शहरामध्ये जाईल हे मात्र सांगता येत नाही।